मराठी मानसिकतेमध्ये हा इश्यू असू शकतो की माझी कंपनी आय ओन 100% आणि उद्या जर मी त्या कंपनीचा मालक नाही राहिलो तर आपण ना जरा जास्त अटॅच होतो आपल्या बिझनेससाठी असं मला वाटतं. सो मला आता रिसेंटली असं वाटायला लागलं की इफ यू वॉन्ट टू म्हणजे खरंच जर संपत्ती क्रिएट करायची असेल तर प्रॉफिटमधून नाही होणार, ती आपण असे स्टेक्स डायल्यूट करूनच होणार आहे. म्हणजे मोठं एक्झाम्पल घेतलं आपण फ्लिपकार्टचं, तर बन्सल ब्रदर्स नाव ज्यांनी अख्खी कंपनी सुरू केली त्यांच्या आता हार्डली 1.5% आहेत कंपनीमध्ये, बट त्या 1.5% ते 40-50 हजार कोटीचे मालक झालेले आहेत, राईट. सो खरं प्रॉफिट जो येईल आपल्याला, खरी जी वेल्थ क्रिएट होईल, दॅट विल बी फ्रॉम टेकिंग इन्व्हेस्टमेंट अँड डायल्युटिंग युअर स्टेक्स ओनली. तर हा माइंडसेट जो आहे ना की ही माझी कंपनी आणि हे मी त्याचा ओनर आहे, मला वाटतं याच्यातून बाहेर यायला हवं लोकांनी. सो ती जी भीती आहे की माझी मालकी जाईल त्या कंपनीची, किंवा दिस इज माय चाइल्ड, मी ह्या कंपनीला माझ्या मुलासारखं वाढवलेलं आहे आणि आता हाऊ कॅन आय शेअर दॅट इक्विटी विथ समबडी, तर तो मला वाटतं माइंडसेट चॅलेंज होतो. पण त्याच्यामुळेच वेल्थ क्रिएट होईल, राईट. सो वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टर असतात. एक स्वेट इक्विटी पण असते. व्हॉट इज हे काय असतं स्वेट इक्विटी, काय असतं? पहिला विषय मी क्लिअर करतो आणि नंतर दुसऱ्याचं उत्तर देतो. म्हणजे इट इज बेटर टू ओन 10% ऑफ अ वॉटरमेलन देन ओनिंग 90% ऑफ अ ग्रेप 100% और 100% ऑफ अ ग्रेप. म्हणजे पूर्ण कलिंगड त्याचे 10% हे एका द्राक्षापेक्षा कितीतरी पटीने मोठं असतं. व्हॅल्यू वाटल्याने वाढतं. तुम्ही जेवढं वाटणार ना स्टॉक, तुमचा स्टेक, तेवढं तुम्ही वाढू शकता, प्रोव्हाइडेड यू आर गिव्हिंग इट टू द राईट पीपल. आता झोमॅटो हजारो कोटींची कंपनी आहे, पण फाउंडर जो आहे दीपेंद्र गोयल, त्याचं स्टेक होल्डिंग फक्त 4%, पण त्या 4%चे सुद्धा थाउजंड ऑफ क्रोर्सची व्हॅल्युएशन आहे. तर तुम्ही किती मोठा केक बनवता त्याच्यावर अवलंबून असतं, कारण त्या मोठ्या केक मधलं एक स्लाइस सुद्धा फार मोठं असतं, ते अनेक केक पेक्षा मोठं असतं. तर ते तुम्ही कसं करू शकता, प्लॅन कसं करू शकता ते महत्वाचं आहे. तर वाटल्याने वाढतं याच्यावर विचार करा. योग्य ते स्ट्रॅटेजिक पार्टनर्सना तुम्ही ऑनबोर्ड करा. प्रत्येक स्ट्रॅटेजी पार्टनरचं एक वैशिष्ट्य असतं, ते वैशिष्ट्य तुम्ही युटिलाइज करा, कारण त्यांच्याबरोबर त्यांचे रिसोर्सेस येतात. दुसरा प्रश्न जो तुमचा होता स्वेट इक्विटीचा. आता एखादी अशी व्यक्ती असते, सहसा फिल्म स्टार्सना लोक स्वेट इक्विटी देतात. हल्ली ते मानत नाहीत, ते तुमच्या संबंधांवर डिपेंड आहेत, पण अनेक फिल्म स्टार्स किंवा क्रिकेट स्टार्स जे असतात, क्रिकेट प्लेयर्स जे असतात, ते स्वेट इक्विटीवर येतात, किंवा एनी इन्फ्लुएन्सर ते स्वेट इक्विटीवर येतात. त्यांना विश्वास असतो की माझ्या जुडण्यानी व्हॅल्युएशन वाढेल आणि तेव्हा मी त्या पैशाला एनकॅश करू शकतो, माझ्या स्टेकला एनकॅश करू शकतो. तर स्वेट इक्विटीवाला काय करतो, स्वेट इक्विटीवाला इज ऑलवेज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर. कारण तो स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर असला तरच तुम्ही त्याला स्वेट इक्विटी देता, तो रीच करतो. लाईक फॉर एक्झाम्पल, बरेच लोक डिजिटल ॲडव्हर्टायझिंग एजन्सी, परफॉर्मन्स मार्केटिंग एजन्सीजना स्वेट इक्विटी देतात, कारण त्यांच्या परफॉर्मन्स मार्केटिंगमध्ये जर कंपनीचा रेव्हेन्यू वाढला तर त्याची व्हॅल्यू वाढेल, आणि व्हॅल्यू वाढलं तर माझ्या स्वेट इक्विटीची किंमत मिळेल मला, बरोबर ना. तर तुमच्या बिझनेसला जे वाढ देऊ शकतात अशा लोकांना तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची जर इच्छा नसली ना तरी हरकत नाहीये, तुम्ही त्यांना स्वेट इक्विटी द्या आणि तुम्ही त्यांना ऑनबोर्ड करा. एका स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरनी तुमच्याकडे पैसेच इन्व्हेस्ट केले पाहिजेत अशी अट धरू नका. जर तुम्हाला असं वाटलं की हा व्यक्ती माझ्या बिझनेसला मोठं बनवू शकतो, हा जर तुम्हाला ठाम विश्वास असला, तर त्यांना तुम्ही स्वेट इक्विटी द्या आणि स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही तुमच्या कंपनी बरोबर जोडा, आणि मग तुम्ही तुमची वेग बघा किंवा तुम्ही त्याचा स्पीड बघा, आणि इट विल बी अमेझिंग. बिंग ह्युमन, त्याच्यामध्ये सलमान खाननी स्वेट इक्विटी घेतलेली आणि त्या कंपनीचं व्हॅल्युएशन एका काळाला 3 ते 4 हजार कोटीपर्यंत पोहोचलेलं. इट इज अ क्लोथिंग ब्रँड, सुई धागा धंदा, पण व्हॅल्युएशन वाढलं. कशामुळे? कारण तुम्ही एक पॉप्युलर नावाला तुमच्या बिझनेस बरोबर तुम्ही जोडलं. सचिन तेंडुलकर, सलमान खान, ऋतिक रोशन, विराट कोहली, दिस आर ग्रेट स्वेट इक्विटी पार्टनर्स. आता हा भाग वेगळा आहे की ते सगळीकडे स्वेट इक्विटी करत नसतील, बऱ्याच वेळेला ते पैसे पण घेतात आणि स्वेट इक्विटी सुद्धा घेतात. रणवीर सिंगचं पोर्टफोलिओ ॲज अ इक्विटी होल्डर, मी असं ऐकलं की 2,000 कोटीचं व्हॅल्युएशन क्रॉस केलंय. म्हणजे हे सुद्धा आता हुशार झालेत की त्यांना कुठच्या कंपनीचं फक्त जाहिरातीचे पैसे घेण्यापेक्षा जाहिरातीचे पण पैसे घ्यायचे आणि स्टेक पण घ्यायचं, आणि त्या कंपनीचं प्रमोशन कंटिन्यू चालू ठेवायचं, म्हणजे त्याची व्हॅल्यू वाढेल आणि ही इज अ भागीदार इन दॅट व्हॅल्युएशन. तर प्रत्येक मराठी उद्योजकांनी सुद्धा अशा टाईपचे स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट केले पाहिजेत. अनेक मराठी उद्योजक हे करतायत, नाहीये, परंतु हे लोकांना माहित नाहीये. आपल्या चर्चेच्या मार्फत आपण हे लोकांना सांगतोय
की जे करतायत त्यांचं भलं होतंय, जे नाही करत आहेत त्यांनी करावं. डोंट मिस द बस. डोंट मिस द बस.